महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव असं आहे जे नेहमीच चर्चेत असतं आणि ते म्हणजे एकनाथ खडसे. पण यावेळी ही चर्चा खडसेंच्या भाषणाची नाही तर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या कायदेशीर संकटाची आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महार वतन जमिनीच्या व्यवहारावरून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अॅट्रॉसिटीचं कलमही लावण्यात आलं आहे. या गुन्ह्यासंदर्भात एकनाथ खडसेंचा आरोप आहे, मी विधानसभेत सरकारचे वाभाडे काढले म्हणून मला मुद्दाम अडकवलं जात आहे. पण हा खरोखरच राजकीय छळवाद आहे की कायद्याचा बडगा? आपण ना खडसेंची बाजू घेणार आहोत ना सरकारचे. आपण मांडणार आहोत 35 वर्षांचा संसदीय कामाचा अनुभव असलेल्या एका नेत्याचा संघर्ष आणि त्यांच्या विरोधात उभं ठाकलेलं राजकीय चक्रव्यूह. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आजच्या या व्हिडिओत राज्यातील बड्या नेत्यांच्या कार्यपद्धतीचं आणि शहचं राजकारण मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, एक काळ असा होता जेव्हा उत्तर महाराष्ट्रात भाजप म्हणजे एकनाथ खडसे असं समीकरण होतं. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. पण 2014 मध्ये सत्ता आली आणि खडसेंच्या राजकीय प्रवासाला उतरती कळा लागली. प्रशासकीय कामावर प्रचंड पकड, अभ्यासू वक्ता आणि मास लीडर असूनही खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मागे पडले. तिथूनच देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाला. खडसेंचा स्वभाव स्पष्ट वक्ता आणि आक्रमक, ते कुणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाहीत. पण राजकारणात कधी कधी हाच स्वभाव स्वतःच्या विरोधात जातो. हेच खडसेंच्या बाबतीत घडलं का? आता येऊया मुख्य मुद्द्याकडे. मुक्ताईनगरमधील महार वतन जमिनीच्या खरेदीत सरकारी नियमांचं आणि शर्तींचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एकनाथ खडसे म्हणतात हा व्यवहार नियमानुसार झाला आहे. मग अचानक अॅट्रॉसिटीचं कलम का लागलं? खडसेंचा रोख थेट देवेंद्र फडणवीस आणि मंत्री महाजन यांच्यावर आहे. त्यांचा दावा आहे त्यांनी विधानसभेत सरकार विरोधात आवाज उठवला, भ्रष्टाचाराचे मुद्दे काढले, म्हणूनच त्याचं बक्षीस म्हणून त्यांच्या मुलीवर आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मला संपवायचं असेल तर संपवा, पोराबाळांना कशाला त्रास देता, अशी भावनिक साथ देखील खडसे सध्या घालत आहेत. पण कायद्याच्या दृष्टीने हा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात का सापडला हे सुद्धा तपासणं तितकंच महत्वाचं आहे. हा संघर्ष केवळ जमिनीपुरता मर्यादित नाही, तर तो जळगाववरच्या वर्चस्वाचा आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या बालेकिल्ल्यात स्वतःची ताकद वाढवली. फडणवीसांनी साम दाम दंडभेद वापरून खडसेंना चहू बाजूंनी घेरलंय. त्यामुळे खडसे म्हणतात हा छळवाद आहे, तर फडणवीस समर्थक म्हणतात भ्रष्टाचार केला असेल तर शिक्षा भोगावीच लागेल. प्रश्न हा आहे, 35 वर्ष पक्षात घालवलेला ज्येष्ठ नेत्याला आज पोलीस स्टेशनच्या पायऱ्यात चढायला लावणं ही भाजपची नवी संस्कृती आहे का? की खडसेंनी स्वतःच्या चुकांमुळे विरोधकांना आयतकोलीत दिलं? आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो, एकेकाळी राज्यात आघाडीवर असलेले खडसे मागे का राहिले आणि फडणवीस इतके पुढे का गेले? हे समजून घेतल्याशिवाय हा राजकीय संघर्ष आपल्याला देखील कळणार नाही. तसं पाहिलं तर एकनाथ खडसे हे जमिनीवरचे नेते आहेत. कार्यकर्त्यांची फळी, लोकांशी थेट संवाद आणि आक्रमक भाषण शैली ही त्यांची ताकद. ते साहेबी थाटाचे नेते आहेत. या उलट देवेंद्र फडणवीस हे सिस्टीम समजून घेणारे नेते आहेत. त्यांनी तंत्रज्ञान, डेटा आणि दिल्लीतील हायकमांडची नस ओळखली. खडसे पक्षात मोठे भाऊ बनू पाहत होते, तर फडणवीस शिस्तबद्ध सैनिक म्हणून पुढे आले. खडसेंचा स्वभाव हा स्पष्ट वक्ता आहे. मनात येईल ते बोलून टाकणं आणि प्रसंगी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर देणं ही त्यांची कार्यपद्धती. राजकारणात हीच पद्धत त्यांना नडली असावी.
या उलट फडणवीस कमालीचे संयमी आहेत. ते शत्रूला मारत नाहीत तर त्याला चकमेट करतात. खडसे उघडपणे लढले, फडणवीसांनी पडद्यामागून खेळी खेळल्या. खडसे हे मुंडे महाजन काळातले नेते. त्यांच्यानंतर दिल्लीत त्यांचं वजन कमी होत गेलं. फडणवीसांनी मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विश्वास संपादन केला. जेव्हा पक्षात दोन नेत्यांचा संघर्ष होतो तेव्हा ज्याच्या पाठीशी दिल्ली असते तोच बाजी मारतो. खडसेंनी दिल्लीला आव्हान दिलं, हीच त्यांची मोठी चूक झाली, जी फडणवीसांनी कधीच केली नाही. आज फडणवीसांकडे सत्तेची सर्व सूत्र आहेत, तर खडसे आपल्या कन्या शारदा आणि रोहिणी खडसे यांच्या राजकीय भविष्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी कायद्याची लढाई लढत आहेत. एकेकाळी फडणवीसांना मार्गदर्शन करणारे खडसे आज त्याच फडणवीसांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत, असं विरोधक स्पष्टपणे म्हणतात. खडसे आता संपले, पण हा गडी सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाही. माझ्या मागे इडी लावली तर मी शिडी लावेन असं म्हणणारे खडसे आजही तितकेच आक्रमक आहेत. मात्र सततचे गुन्हे आणि कौटुंबिक छळ यामुळे ते सध्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहेत. भविष्यात जर सत्ता बदलली तर हेच खडसे सरकारसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकतात. पण तोपर्यंत त्यांना या कायदेशीर लढाईतून तावून सुलाखून बाहेर पडावं लागेल. रोहिणी खडसे राजकीय वारसदार असल्या तरी शारदा खडसेंवर झालेल्या कारवाईमुळे खडसे कुटुंब आज मोठ्या संकटात आणि व्यथित आहे. शेवटी प्रश्न उरतो तो विश्वासार्हतेचा. खडसेंवर होणारी ही कारवाई खरोखरच कायद्याची अंमलबजावणी आहे की त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याचं षडयंत्र? 35 वर्षांच्या अनुभवाचा हा नेता या चक्रव्यूहातून बाहेर पडेल का? तुम्हाला काय वाटतं? खडसेंचा आरोप खरा आहे की सरकार आपली बाजू बरोबर मांडतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्राच्या अशाच ज्वलंत राजकीय विषयांच्या सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा त्र्यंबक पापलेट डिजिटल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.